त्या संघर्ष यंत्रणेची मुलगी आज तुमच्या दारात आलेली आहे. महाराष्ट्राची रणरागिणी आज तुमच्या दारात आलेली आहे. आणि माझं दैवत वेदापती गोपीनाथराव मुंडे साहेब त्यांनी आले याचा अर्थ असा आहे की हनुमानगडवर आमच्या कमळाचा झेंडा फडकला हे समजायचं काही हरकत नाही. तर जेवढे नावं किल्ल्या त्यांनी घेतली तेवढी सर्व नावं खरं तर आपल्याला समाज वंचित समाज आज तुमच्या पाठीमागे अनेक वर्षापासून साहेबांच्या पाठीमागे अनेक वर्षापासून समर्पित भावनेने तुमच्या पाठीमागे विश्वास महापालिकेचा प्रभारी झाला. तेव्हा आमच्या सर्व तरुण तरुणींच्या मनामध्ये खूप मोठ्या आशा पल्लवित झाल्या. आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो हनुमानगड आहे हे जसं आमच्या स्वामीताईंनी सांगितलं की हनुमानगडाचं नाव गोपीनाथगडाचे आहे. त्याच पद्धतीने आज समजून घ्या त्या अर्थी गोपीनाथराव मुंडेच्या कन्याने या ठिकाणी पाऊल टाकलं. त्याच पद्धतीने आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यावरती कमळाची सत्ता येईल. परंतु मला एक मात्र विचारायचं आहे स्वामीताई पण मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे ईश्वर स्वामी साहेब माझ्या या तरुणांना जेव्हा महापालिकेमध्ये टूथर रिझल्ट येईल तेव्हा माझ्या या सभा लागेल. तर या तरुणांनी स्वतःचं रक्ताचं पाणी करून पायी जाऊन गोपीनाथरावांच्या तिथं मैदान घेऊन जातात. त्यामुळे माझ्या तरुणांकडे या तरुणींकडे जे आमदार आहेत सगळं मी केलं सगळं मी केलं सगळं मी केलं. अरे तुम्ही काय केलं उगाच देवेंद्र फडणवीसांकडे होतं ना. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस आहेत. आमच्या मंत्री कोण आहेत समजताई आहेत. काही या भागाचा विकास झाला आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये विकास झालेला आहे हे मला इथल्या लोकसभेला इथल्या आमदारांना सांगायचं आहे. माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सईच्या सरकारने या ठिकाणी निधी येतो तर इथला निधी कोणत्याही आमदारांना नाही. त्याचं श्रेय आमचे साहेब तिथं जर समजा मोठा पैलवान असेल हजाराच्या कुस्तीचा तर मी देखील 1000 कुस्ती खेळायला तयार आहे. एकच वागत नाही. जरा दुसऱ्या प्रभागामध्ये सांगितलं होतं याला म्हणलं तुझ्या समोर एक पैलवान येणार आहे का तयारी तुझी लढवायची काही तरी अर्ध्या मिनिटामध्ये म्हणला गण तोडून मांडी तोडून की मी पूर्णपणे ताकदीनं लढाई खेळायला तयार आहे. या वादाला धन्यवाद दिले पाहिजे. जेव्हाही कार्यकर्त्यांना विनंती आहे की पंकजाताईंना आणि गोपीनाथ मुंडे आहे या ठिकाणी हनुमानगड ते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी अशा प्रकारे महाराष्ट्र मनसेचा हात सर्वांच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रणरागिणी पर्यावरण मंत्री हनुमानगड त्याच्या नावातच हनुमान आहे आणि हनुमान या ध्वजावर विराजमान असतो विजय असतो हे आपण पाहिलेलं आहे. तर हनुमानगड येथील आमच्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दयानंदजी वाघमारे सरिता तिरके शैलेजा स्वामी आणि प्रशांत तिरके पाटील या चौघांनाही आपण सर्वांनी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड यांचा आज काही कलमांच्या काही पाहुणचार स्वीकारला आणि सुंदर अशी सृष्टी उभारली आहे. या देशामध्ये सर्वात जास्त आपण मुलावर प्रेम करावं तर ते आपल्या आईवर करावं आणि ती आई आहे आपली भारत माता. आपल्या मातेच्या आई पलीकडे आहोत त्या इथे स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने वावरत आहोत. ते आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा आपल्यावर काय होता एक उत्साह आपण आज बघितलं त्या भाजपांनी सांगितलं कधी त्यांचे बाजूचे बोलत होते जोडीची काम लोकांना मिळते तर तुम्हाला जोडीची महानगरपालिकेमध्ये काम करायची संधी आहे. पण त्यांनी विचार सांगितला आमच्या मंचावर आमदार आमचे
उत्तम साहेबराव देवडे, रमेश भास्कर, व्यंकटेश साठे, संजय पाटील रासोळेकर आपल्या देशामध्ये अनेक योजना सामान्य गरिबांसाठी केल्या. त्यांच्या संस्कारावर हे काम करत आहेत. आज अमरावती कमान आमच्या सोबत आलेली आमची ताकद फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हा जो संगम आहे तो माझ्या मुस्लिम बहिणी सुद्धा तेवढ्या संघावून सांगू शकतात की मी देवेंद्र फडणवीसांची गाडी केली. माझ्या हिंदू बहिणी सुद्धा तेवढ्या ना पांढराय, ना पिवळाय, ना निळाय, ना हिरवाय, ना भगवाय हे सगळे रंग फक्त माणुसकीचे रंग आहे आणि माता भगिनीच्या पाठीमागे आपली शक्ती दादा त्याच्यामध्ये राज्यामध्ये अव्वल पक्ष कोणता असला तर भारतीय जनता पार्टी आहे. पण जर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे तर भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे तर प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्याबरोबर हजर होणाऱ्या हनुमानगडामध्ये भाजप सरकार का नाही बळी पडणार नाही. कुठल्याही भेदभावाला बळी पडणार नाही. लोक फक्त आणि फक्त विकासाकडे बघणार आहे. तुमच्या घरात पाणी कोणी दिलं, तुमच्या दारात रस्ता कोणी दिला, तुमच्या दारात नाणी कोणी काम केली, लाडकी बहिणीचा तुमच्यापर्यंत रेग्युलर पैसा पुरवणार सरकार कोणी हे डोक्यात आलं नाही किंवा कोणाच्या किंवा लाडकी बहिणीला शक्ती दिली पाहिजे हे त्यांच्या मनात उतरण केलं तर लाडकी बहीण बंद होईल का? कसं होईल रे? कोणाचं सरकारी वाटलं माहितीच आहे मान्य, पण मुख्यमंत्री कोण आहे? फडणवीस साहेबांनी. जर ते कोण आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता ते नेता त्यांचा प्रवास आहे. पण जर मुख्यमंत्री जर स्वतः फडणवीस आहे तर ही योजना बंद होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही या भूलथापांना बळी पडू नये. मी पर्यावरण मंत्री आहे, मी पशु संवर्धन मंत्री आहे. मी आधी माझा परिचय देणार नसेल त्यांना सांगेन मी ग्रामीण विकास मंत्री राहिले, महिला बाल विकास मंत्री राहिले, रोजगार हमी मंत्री राहिले आणि जलसंधारण मंत्री राहिले. या राज्यामधल्या ज्या योजना पूर्ण दुसऱ्या राज्यांनी ज्यांचं अनुकरण केलं त्या योजना डिझाईन करण्याचं भाग्य मला लाभलं. जलयुक्त शिवासाठी योजना केली, टँकर मुक्त जिल्हे केले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली आणि हवेत ऑक्सिजन नसला तर तुम्हाला जगता येणार नाही. चोपडीचा माणूस करून बरेल आणि श्रीमंत महाराष्ट्र माणूस. त्यामुळे त्या जे प्रदूषण मुक्त करायचं, नद्यांना हवेला आपल्या सगळ्या नदी नाल्यांना प्रदूषण मुक्त करायचं. मी तुम्हाला शब्द देते मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली या नांदेडमध्ये आपण कचऱ्याच्या व्यवस्थापनावर खूप सुंदर प्रकल्प राबवू शकतो. आपण सर्वजण खासदार आमदारांनी पुढाकार घ्या. कचऱ्याचं व्यवस्थापन करून कचऱ्यापासून आपण ऊर्जा निर्माण करू शकतो. या नांदेडमधल्या कुठल्याही लाईट स्ट्रीट लाईटचं बिल येणार नाही अशा प्रकारचा प्लॅन करू शकतो. 40% नांदेड हे कचऱ्यापासून जी ऊर्जा निर्मिती होईल त्या ऊर्जा निर्मितीवर चालू शकतं. हे आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीला लाईट बिलचा सुद्धा प्रॉब्लेम येणाऱ्या दशकभरात पाणी पाजवता येत नाही. तर मनामध्ये जर त्यांची इच्छा असेल तर हा देश सुटला ते राज्य सुटला ते नांदेड अत्यंत विकसित असं शहर होऊ शकतं. नांदेडला एअरपोर्ट आणि रेल्वेचं कनेक्शन आहे, उद्योग हे फार मोठं भविष्य आहे. तुम्ही पायगोवर म्हणजे पाण्यापासून ऊर्जा किती फार टॅक्स लागत नाही, काही पैसा लागत नाही. खूपच बिचारे वेळेवर उगवतो, वेळेवर मागवतो, त्यांच्या ऊर्जेतून आपल्याला ऊर्जा बनत आहे. जे तुम्ही आपण कचरा करतो तो कचरा आपण दावतला जातायत, मोठी इन्व्हेस्टमेंट आणतायत आणि हे सगळं होतं ते माझ्या नांदेडमध्ये होईल. जे मोठ्या मोठ्या महानगरात होईल ते माझ्या नांदेडमध्ये होईल. माझं नांदेड म्हणते याचाच अर्थ नांदेडच्या विकासाकडे प्रेमाने लक्ष द्यायचा असतो. अशा प्रकारचा संकल्प आमच्या सगळ्यांचा. आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे, आपल्या सभेला सुद्धा सगळेजण निश्चित या आणि आपण करणार हे गोपीनाथ मुंडेची भेट आहे. आपला कधीच बोलणार आमचं जीवन ते जीवन हे संकल्प ते सेवेचा यज्ञ आहे. मुंडे साहेबांनी दिलेलं व्रत आहे. मुंडे साहेब यांचं व्रत भक्तीला कौटाळलं त्यांनी 12 वर्ष झाली. कोणत्याही माणसाच्या मनापासून नाही वाटत आणि मुंडे साहेबांकडे हे प्रॉब्लेम. मुंडे साहेब चांगला कोणत्याही जाती धर्माचा माणूस म्हणतो मुंडे साहेब चांगला. आता मला आठवतं मुंडे साहेबांच्या मृत्यूची जेव्हा बातमी टीव्हीवर आली पहिला राज्याच्या ठिकाण तुम्हाला आला तो मुसलमान. एवढं प्रेम मुंडे साहेबांवर सर्व मुंडे साहेब गेले हे सहन न झाल्याने पोरण्या आणि नदीमध्ये लोक उडी मारत होते, जीव द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही विचार करा एवढ्याशा खात्यावर या सगळ्या लोकांच्या भावनेसोबत करायचं सापडतात. काही होऊ शकत होतं, परवा त्यांच्या खात्यात ठेवू शकत होती, पण ती परवा त्यांनी केली नाही.
जेव्हा माणूस आपलाच पालन करतो तेव्हा त्याला कुठल्याही स्वार्थाची पर्वा होत पण तर हा परिवार फक्त आपलं लेकरू आपल्या बहीण भावाचं हे नाही हो तो फक्त शेकायचा बदल करतो 4.5 लाख बचत गट तयार केले आणि संभाजीनगरला स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुसतं लाडकी बहीण नाही तर स्वतःच्या पायावर स्वयं रोजगार तयार करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं. महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे कुटुंब पूर्ण मोठं होणार. एक लाडक्या बहिणीचे झालेले पैसे त्याच्यातून तुम्ही कोणी चांगली पैसे किंवा काटा बदलाची साडी घेतली त्यांना बघ महिला आहे तुम्ही मला पैसे मिळाले 4-5 महिन्याचे पैसे मी जमा केले पण सोन्याची नथ घेतली किंवा स्वतःच्या गंज पण सोन्याच्या गंजनावर पण उभं जास्त पॉलिश करून गेला का कोणी सांगा काय केलं तुम्ही त्या पैसे पण ह्या पैशाचं तुम्ही काय केलं मी सांगते काय केलं सरळ सांगते पहिले तर तुम्ही लपवून ठेवलं सरळ सांगा बायका आपले पैसे लपवून ठेवतात त्यामुळे जेव्हा नोटबंदी होता है मेरे पास पैसे नहीं कोई आपा हमारी इक्विटी के अंदर जो पैसा रखा है वो निकाल के देती होती क्या बच्ची ये तरी क्लास करती बरोबर आहे एखादा नवरा चप्पल बेजार बघाय तो जमत नाही कचरा बदलाय चप्पल फाटली मी माझी माऊली जाते गावाच्या बाजारात एक दिवशी देवळातून येता येता आणि चांगली एक चप्पल घेते आणि नवऱ्याला हळूच ती चप्पल काढून ती होते घ्या ते तुमच्या चप्पल आणि तुमच्या चप्पल साखर आणि नंतरच्या काळात या भागात काम केलं मी शिकू शकत नाही तरी नोकरी करू शकत नाही मी धोका करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी या स्त्रीच्या गुणांना बांधून सांगते की हे कलियुग आहे सतयुग झालं त्रेतायुग झालं द्वापरयुग यानंतर संसार चालून हे सगळ्या काळाला चालवलं सगळ्या जास्त संख्येने असणार आहे उपस्थित माझ्या भावल्या माझ्या बऱ्याच समाजाच्या प्राणी गेला आणि तो 1000-500 माणसं देखील असेल म्हणजे डॉक्टर आणि अमुक आणि तमुक आणि सर्व वेळाला माझा वापर या व्यक्तीने महालक्ष्मीचं रूप घ्यावं आणि या नांदेडचा विकास करावा येणाऱ्या प्रकृतीमध्ये आमच्या चारही उमेदवार म्हणजे दयानंद लावणारे सरिता बेचरे शैलजा स्वामी प्रशांत शेळके यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि मला तिने माझं वाढवलं आता लोड तरी सांगितलं त्यांचा बायकून चांगला आहे कृपा करून माझ्या बायकूनावर गडबड करू नका आणि बायकून आणि गुण दोन्ही चांगला आहे तुम्ही निवडून द्या मुला